उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये राहते। बेंबळी हद्दीमध्ये सुंबा गाव आहे आमचं। आम्ही सुंब्या गावामध्ये राहताना व लातूर पोलिसांनी अचानक येऊन आमच्यावर रेड टाकून आमच्या माणसांना 5 रात्रचं उचलून घेऊन गेले। आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पण त्यांनी कळवलं नाही, बेंबळीला पण कळवलं नाही आणि आम्हाला कळावे म्हणून आम्ही चौकशी खात्री करण्यासाठी गेलो बेंबळीला गेल्यानंतर आम्ही पाटील साहेबांना भेटलो। आमचे माणसं आणलेत का? अजय श्रावण शिंदे, अर्जुन दिलीप भोसले, शकजिरा जामनशा शिंदे, इक्या शकजिरा शिंदे यांना आणलंय का साहेब तुम्ही? आमच्या माणसांना रात्री कोण घेऊन गेले? गुंडे घेऊन गेले का पोलीस घेऊन गेले? आम्हाला काहीही याची हे गावातले माणसांनी किंवा असं हल्ला करून गायब केले का, मारून टाकले जीवे असे म्हणून आम्ही तिथं बेंबळी पोलीस स्टेशनला विचारायला गेले होते पाटील साहेबांकडे। आम्ही तिथं गेल्यानंतर कळालं की तुमचे माणसं आम्ही आणलेले नाही आहे। मग तिथनं एका माणसांना आम्ही म्हणजे इथं उस्मानाबादला पण येऊन धाराशिवमध्ये चौकशी केली, आमचे माणसं आणलेत का, असं हे केलेत का, अर्ज दिले, हे केले, कंप्लेंट करायला गेले तर ते म्हणले आम्ही आणले नाही। मग आम्हाला आमच्याच बेंबळीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं एकाने की तुमचे माणसांना भाऊकर साहेबांनी उचलून नेले। असं ते भाऊकर साहेबांचं नाव सांगितल्यानंतर मी 4 तारखेला समाधान साहेबांनी त्यांना असं कळवलं म्हणून सांगितले की मग तिथं गेल्यानंतर मी काय केलं, भाऊकर साहेबांचं नाव घेतल्यानंतर मी तिथं लातूर LCBला गेले। लातूर LCBला गेले सकाळी 4 तारखेला सकाळी 10-11च्या दरम्यान पोलीस स्टेशनला गेले। मग तिथं पण गेले तर पोलीस अधिकारी मला म्हटले की तुमचे माणसं आणले नाही, जेव्हा की त्यांनी आणून तिथं रूममध्ये लपवून ठेवले असताना सुद्धा आणले नाही। मी म्हणलं मला भाऊकर साहेबांना भेटायचं आहे सर, माझा नवऱ्याला आणलंय, माझ्या भावाला आणलंय, चुलत्याला आणलंय, चुलत्याच्या मुलाला आणलंय सर, मला कळवा हे। तर ते म्हणले नाही आणले, तुम्हाला कोणी सांगितलं, कुठल्या पोलिसांना सांगितलं, तुमच्या हद्दीतल्या पोलिसांना नेलं असेल, त्यांना जाऊन विचारा, मी आणलं नाही असं म्हणून मला भाऊकर साहेबांनी सांगितलं। कुठले भाऊकर साहेब? लातूर LCB भाऊकर साहेब, PSI आहेत तिथले PSI। ते संध्याकाळी मला भेटले, तिथं 5 वाजता आले भाऊकर साहेब तिथं। मी 5 वाजूपर्यंत तिथंच अर्ज दिलं, कलेक्टरला पण जाऊन तिथल्या बेंबळे साहेबांना म्हणून ते कलेक्टरमध्ये काम करतात बेंबळे साहेब, तिथं जाऊन अर्ज दिले की आमचे आरोपी आणलेत सर, तुमची चौकीला तुम्ही कळवा, पत्र द्या SBला। मग ते म्हणलं हो बाई 5च मिनिटामध्ये तुझं पत्र जाईल भाऊकर साहेबाकडं असं म्हणले ते। मग तिथं गेल्यानंतर भाऊकर साहेब आले नाही, मी तिथंच रडत बसले। तिथंच पोलीस स्टेशनमध्येच शिवाजी चौकामध्ये पण एक पोलीस स्टेशन आहे, तिथं पण जाऊन हुडकले, नाही म्हटल्यानंतर तिथले जे 2 पोलीस स्टेशन आहेत तिथं जाऊन मी हुडकले, ते नाहीच म्हणले। मग स्वतः भाऊकर साहेब संध्याकाळी 5च्या दरम्यान तिथं LCB ऑफिसला आले। आल्यानंतर मी भेटले साहेबांना, सर माझा नवरा तुम्ही आणलाय का? मला म्हटले कोण तुझा नवरा, तुझ्या नवऱ्याचं नाव काय? मी म्हणलं सर माझ्या नवऱ्याचं नाव अर्जुन दिलीप भोसले, भिवंडीमध्ये रिक्षा चालवून खाते, भावाचं नाव आहे अजय श्रावण शिंदे, चुलत्याचं नाव आहे शकजिरा जामनशा शिंदे, चुलत्याच्या मुलाला पण आणलंय सर। म्हणलं ते नाबालिक आहे, त्याला काही कळत नाही, काम करून खाते, त्याला तर पैशाचा हिशोब पण येत नाही असं पण सांगितलं। तर ते म्हणले नाही, मी फोटो दाखवले साहेबांना, सर हे आरोपी बनवून तुम्ही आणलेत, हे बघा तुम्ही माझ्या नवऱ्याचा फोटो बघा, भावाचा फोटो बघा। काय सांगून नेलं तुम्हाला? आम्हाला कळवलंच नाही ना त्यांनी, काय कशासाठी नेलं हेच मी त्यांना विचारलं। किती वाजता आले होते रात्री? रात्रीच्या 2:30 वाजता पोलिसांना तिथं छापा टाकला होता। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी हेच आहे की भाऊकर साहेबांवर कारवाई करावी। जेव्हा मी तिथं विचारायला गेले की माझ्या नवऱ्याला तुम्ही आणलं का, माझ्या भावाला चुलत्याला आणलं का सर, तिथं रूममध्ये माझा चुलता भाऊ सगळे आणून ठेवता असताना सुद्धा त्यांनी मला असं सांगितलं नाही की मी आणलंय बाई, तू काय टेन्शन घेऊ नको, माझं या गुन्ह्यासाठी आणलं, त्या गुन्ह्यासाठी, मी माझी खात्री करण्यासाठी आणलं, तू काय टेन्शन घेऊ नको, हे बघ तुझा चुलता आहे असं पण म्हटले नाही, हे बघ तुझा नवरा आहे, तुझा भाऊ आहे असं पण त्यांनी मला खात्री दिली नाही। त्यांनी उलटा मारहाण करून तिथं रूममध्ये लपवून ठेवले, तरी मला म्हणले की नाही आणले, तू जा माघारी तुझ्या उस्मानाबादच्या पोलिसाकडे जा, तिथं हुडक। मग मी तिथनं लातूरून रिटर्न निघाले माघारी। मग मी माघारी आले सर। तुम्हाला कसं कळालं? आमच्या बेंबळी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की भाऊकर साहेबांनीच आणले। अधिकारी कोण आहेत ते? पाटील साहेब आहेत। काय मागणी आहे? आमची मागणी ही आहे की त्यांनी मला लातूरून आल्यानंतर रिटर्न
मी येत असताना भाऊकर साहेबांनी मला तिथं काही सुद्धा LCB ऑफिसमध्ये बोलले नाही. मला असं म्हटले की तू जा. मग मी माघारी येताना रस्त्यामध्ये 4-5 जणी आम्ही बाया होत्या. आमच्यासोबत एक माणूस पण होता, माझा मेहुणा होता, माझ्या बहिणीचा. काय मागणी तुमची? सर मागणीच सांगते मी. आमची मागणी एवढी आहे की आम्ही तिकडनं आल्यानंतर मी येत होते, त्यांनी सांगितलं नाही आम्हाला. मग आम्ही इथं उस्मानाबादमध्ये विचारायला येत होतो माघारी की कुठनं मारून टाकलेत का जिवंत आहे, हे खात्री करण्यासाठी मी माघारी येत होते लातूरहून साहेबांना भेटून. तर साहेबांनी मला तिथं काय बोलले नाही. माघारी आल्यानंतर निम्या रस्त्यामध्ये ते साहेब आले, गाडी थांबवली, आमची रिक्षा थांबवली, त्यांनी माझा पाठला केला. तिथं मला काही सुद्धा बोलले नाही, काही किंवा माहिती दिली नाही. एवढं की त्यांनी तिथनं माझा पाठला करून येऊन मला माझे कपडे फाडले, मला कपडे काढले. मला म्हणले, मी म्हणलं सर तुम्ही कशासाठी माझा रिक्षा कोणतायत? तर नाही तुला बोलायचं आहे तुझी सोबत, तू रिक्षा थांबव. मग मी थांबवलं रिक्षा. मग आमचे सगळे लेडीज बाया खाली उतरले. मग आम्हाला म्हणले तुमची चौकशी करायची. मला म्हणले तू बाजूला ये थोडं. मग मी बाजूला गेले. साहेब काय झालं साहेब, भेटलेत का आमच्या आरोपी, तुम्हाला कळवा. तर नाही त्याच कामाबद्दल मी तुला विचारायला लागलो, तू बाजूला ये असं म्हटले. मग मी बाजूला, मला घेऊन जाऊन मला म्हणले तुझे कपडे काढ, तुझी चौकशी करायची पूर्ण, तुझे कपडे काढा. भाऊकर साहेबांनी त्यांच्यासोबत लेडीज पोलीस नव्हते, त्यांचे पोलीस गाड्याच होत्या फक्त, लेडीज पोलीस एक पण नव्हते. माझी पूर्ण झाडाझुडती घेतली त्यांनी. मग मला सोडून दिलं. मग आमच्या बाया वरडायला लागल्या की आमच्या एका माणसाला वडायला लागलं त्यांनी. मग मी म्हणलं सर कशासाठी तुम्ही त्या केशवला घेऊन जातात, तो भेटायला आलेला आहे, आम्ही चौकशी करतायत सर, तुम्ही आमच्या माणसाला घेऊन जाऊ नका. चौकशी करतो म्हणून बाया, माझ्या बहिणीची साडी वडली, झटापटी केली, लेकरांना असं फेकून दिले त्यांनी. आम्हाला पूर्ण कपडे काढून त्यांनी आमची झडती चेक केलं, आम्हाला चेक केलं. मला म्हणले बरं काय भेटलं नाही या बाईकडे, जाऊ द्या असं म्हणले. मग मी तिथनं रडत हे करत आले. आमच्या माणसाला नेताना नेऊ नका सर म्हटलं. तर आम्हाला सगळ्याला मारहाण करून वडून घेऊन गेले. आम्हाला एवढी मागणी आहे सर की भाऊकर साहेबावर मला गुन्हा दाखल करायचा आहे. त्यांनी मला पारदीन म्हणले, पारदीन म्हणून माझी चौकशी झडती घेतली आणि मी उपेशनला बसत आहे. मला माझा न्याय करावा त्यांनी. सुंबा येथे लातूर LCBने धाड टाकून 4 ते 5 आमच्या पारधी समाजाच्या लोकांना घेऊन गेले विनाकारण. त्यांना मारहाण करून भरपूर प्रचंड एवढी मारहाण केली की त्यांचे हातपाय तोडून टाकले विनाकारण. की तुम्ही चोऱ्याच करता, तुम्ही दरोडाच करता, तुम्ही असेच आहेत तसेच आहेत म्हणून फक्त गावातल्या काही ठराविक लोक आहेत त्यांच्या बोलण्याने ते 4-5 जणांना घेऊन गेले, त्यांना प्रचंड मारहाण केली. बरं एखाद्या आरोपीला समजा पोलिस घेऊन गेले तर त्याला 24 तासाच्या आतमध्ये पोलिसांनी कोर्टामध्ये घेऊन जात असते. त्यांनी 5 ते 6 दिवस प्रचंड मारहाण करून डांबून त्यांना एवढी मारहाण केली, हिशोबाच्या बाहेर मारहाण केली. अलग 1 मिनिट. त्यांना मारहाण केली तर केली. यांच्या जे घरातले सुंबामधले यांच्या आया बहिणी आहेत त्यांना त्यांनी त्यांचे वस्त्रहीन करून त्यांच्यावर झडत्या घेतल्या पोलिसांनी. एवढा नालायकपणा पोलिसांनी केला आहे. ह्या आम्ही पारधी समाजाने राहावं का नाही, ह्यांना अवघड जागी करंट देऊ मारले, ह्यांचे हात तोडले, पाय तोडले विनाकारण. आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन 150 वर्ष झालं का 70-75 वर्ष झालं तरी आमच्या पारधी समाजाला अजून कुठं न्याय मिळत नाही आहे. ही लय दुर्भाग्याची गोष्ट आहे. तरी आता आम्ही तिथे उपोषण बसणार आलो, पण इथं उपोषणाला आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला उपोषण बसू देत नाही आहेत. तरी संबंधित आता आमच्या जेवढ्या महिलांवर अन्याय झालेला आहे, संबंधित महिलांवर ज्या अन्याय झालेला आहे त्यांच्यावर बेंबळी पोलीस स्टेशन येथे जाऊन आम्ही कंप्लीट करणार आहोत. त्यांनी कृपया आमची कंप्लेंट घ्यावं ही विनंती आहे. आणि जे आमचे इतर जे पोर आहेत त्यांच्यावर विविध गुन्हे टाकतो म्हणतात, त्यांनी मोक्यासारखे गुन्हे टाकतो म्हणतात विनाकारण सर. तर आम्हाला कुठेतरी न्याय मिळवून द्यावा एवढंच आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पण निवेदन दिले, SP मॅडमला पण निवेदन दिले. जे संबंधित पोलीस अधिकारी आहेत लातूरचे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी हीच विनंती आहे. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. माझं नाव, मी सध्या लॉ स्टुडंट आहे. मी लॉला 3ऱ्या वर्षात शिकत आहे. माझं नाव सचिन विरुनाथ शिंदे, राहणार अंदूर, तालुका तुळजापूर. 2:30 वाजता धरून नेले तरी मी म्हणलो साहेब कोण आहे ते आम्हाला काही कळालं नाही. तरी दुपीतून येऊन मारीत हाणणे, हात पाय तोडून टाकले, आमचे फुलकळा टाकून नेले. कोण आहे साहेब म्हणलं, तो वरी पिस्तुलीने आवाज केले, 2 आवाज केले तरी आम्ही सावध झालो. तरी बी आम्ही म्हणलं कोण आहे तुम्ही साहेब कुठले काय नाही आम्ही
धरले रे धरले चोरं धरले म्हणून आम्हाला डुकराला जाळं लावलं सांगितलं होते. काय हो साहेब मारू नका तरी मी चिरकून उठलो तरी विनाकारण अतिक यांची बी वाले काय म्हणाले हे कोणते आहेत साहेब मला काय माहीत नाही. साहेब तुम्ही वावकर आहोत कुठले आहे ते मला काय माहीत नाही. आमच्या घरच्याला बी कळलं नाही कोण बी करू दे नाही काय नाही. आम्हाला कोंडून 4 दिवस कोंडून मारित होते असं मारित होते हातीच्या बाहेर मारित होते तुरी बडवल्यासारखं बडवले विनाकारण काय आम्ही का जनावर नाही. किती जण होते तुम्ही? आम्ही होता मग तुम्हाला सोडलंय का आता? आता कधी सोडलं सोडलं तुम्हाला? मला 5 तारखेला सोडलं. काय म्हणून सोडलंय? बाबा तू म्हातारा आहे बाबा तुला मारित नाही ठीक आहे, तरी मी तुम्हाला काय म्हणलो विचारत होते? काय संदर्भ काय होता? काय ती काय म्हणतात बाबा सोनं कुठं आहे पुन्हा चोऱ्या कुठल्या केल्यात सांग. विनाकारण खोट्या नाटकीशी टाकून दिल्या सोनार कुठल्याही धरा कुठल्याने बी धरून आणा काय म्हणते सोनार आणून द्या. एक विचारू काय मारून विचारते सोनार कुठले बी आणून द्या तेव्हाच मला सुटका देईन भावकर काय म्हणत तेव्हा सुटका देईन नाही दिलं तर तुमच्यावर केस कुठल्या होतं तुम्हाला? आम्हाला आपलं ते NCB ऑफिस कुठलं ऑफिस? तिथल्या लातूरचं. ठीक आहे, मग आता मागणी काय तुमची? आमच्या लेकरा बाळ शाळेतले शिक्षण होतं आम्हाला सोडून देण्यावर सांगितलं होतं. खोटे नाटक गुन्हे टाकले त्यांनी. विकी माझा पोरगा शाळेतलं होतं त्यांना म्हणलं 7वीचा पोरगा आहे बाबा त्या पोराला काही कळत नाही तुम्ही उभे येण्याकाळा मारू नका कुत्र्यासारखं मौत मारली हात पाय तर सोडून टाकले सगळं. आमचे लेकरं इकडं सोडण्यात ये हो त्यांनी.